हॅलो अँड वेलकम टू पूनम्स व्लॉग। तर आज दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज दसऱ्याच्या निमित्त आम्ही आलेलो आहे देवी दर्शनाला। तर कुठे आलेलो आहे, काय काय करतोय आम्ही, हे सर्व तुम्हाला मी शेअर करते। तर तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघा, कंटिन्यू, तुम्हाला खूप आवडेल। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा आणि भरभरून कमेंट करा प्लीज। तर आज दसरा निमित्त आम्ही आलेलो आहे गडदावना मरीमाता मंदिर। इथं ना खूप मोठी मरीमाताची मूर्ती आहे। तर मी तर पहिल्यांदाच आलेले इथं। तर एकदम डोंगरामध्ये एकदम छान मंदिर आहे आणि बाहेर तर एवढं छान वातावरण आहे, अशी छानशी जत्रा भरलेली तिथं। तर आम्ही मंदिराकडे चाललो आता। तर नानान ते घेत होते नारळ, हार, फूल वगैरे ते लागणार ते वस्तू घेत होते ते। हाय गाइस, तर इथून मंदिरात जायचा रस्ता होता। तर एंट्री छान होती तिथे, एकदम शिस्त पद्धतीने जाता येईल अशी छानशी व्यवस्था केलेली होती तिथे ना। तर मग आम्ही गेलो तिथे। गर्दी संपली वाटतं, सगळ्यात शेवट काय आपण आम्ही ना मंदिराच्या गाभाऱ्यात घुसलो। खूप अंधार अंधार वाटत असेल, पण मग मध्ये अंधारच होतं। तर कॅमेऱ्यात जसं आलंय शूट तसं केलंय मी। तर तिथं आदी महादेवांचे दर्शन केलं आम्ही, खूप छान दर्शन झालं। आणि त्याच्याच पुढं मरीमाताचं दर्शन केलं आम्ही। तर भरपूर लोक तिथं आलेले होते आणि सकाळपासून फारशी गर्दी झालेली होती। आणि त्याच्यानंतर गर्दी कमी झाली होती आम्ही गेलो तेव्हा। तर हे बघा मरीमाता मंदिर। बरेचसे भाविक तिथं दर्शन करून निघून गेले होते आणि काय बाकीच्यांची गर्दी चालूच होती। किती सुंदर मंदिर आहे बघा, मरीमातेचं दर्शनही खूप सुंदर झालं आमचं। तर काल 10वी माळ होती, तर मग 9व्या माळीला वाटतं होम पेटवला होता त्यांनी। तिथं होमाची पण छानशी काम वगैरे केलं होतं तिथे छानसं। आणि तिथं सगळे भाविक जमा झालेले होते। आणि मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर मग सगळ्या महाराजांची एक छानशी मूर्ती होती तिथं। नवस वगैरे, खोबरं, नवस घेता वाटतं तिथं, आणि खोबरं वगैरे अगरबत्ती पेटवली। तिथं पण दर्शन घेतलं आम्ही, फार छान दर्शन झालं आमचं। मी तर पहिल्यांदाच गेलेली होती, खूप छान वाटलं तिथं। आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये होतं ते मंदिर, एकदम छान आणि मनसोक्त दर्शन झालं, मोकळं ढाकलं मध्ये होमात पेटून राहिले। तर तिथं होमात जाळ चालू आहे, त्याच्यामध्ये आज पेटून आणता येईल होय ना। अगरबत्ती दे मग ठेव। जय
तिथे एक खूप छानशी गोष्ट होती का तिथे ते कचराच होऊ देत नव्हते, एकदम स्वच्छता ठेवत होते, चारी बाजूने एकदम साफसफाई होती, तर छान वाटत होतं तिथे. मग आम्ही तिथे आजी बसलेल्या होत्या, मग कपाळाला टिक्के वगैरे लावून घेतले, सर्वांनीच लावले. आमचं दर्शन झालेलं आहे. आणि मग आम्ही तिथून निघालो. आता मस्त छान टिक्के पण लावले आम्ही. आता घरी निघालो. बाकी दर्शन. मग बाहेर आल्यानंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला तिथून. पुन्हा आम्ही निघालो नाश्ता वगैरे करायला, काहीतरी खाऊ असं म्हणत होते ना. मग आम्ही गेलो खायला. तर इथं बसलोय. इथं दुसरं काही तर नव्हतं, पण पावडे आणि पावडेच होते फक्त. तर मग सर्वांनी एक एक पावडा घेतला. आणि नाश्ता झाल्यानंतर आम्ही परत निघालेलो आहे. आता वस्तू घेत होते, इथं खरेदी करत होते. काम झालं, दर्शन झाले, विचारक्याचं दर्शन झालं. आता आम्ही घरी चाललो. एकदम मोकळं दर्शन झालं. तिला मी सांगा 120 मारलं नाही. 50 रुपये चष्मा, 50 रुपये चष्मा, 100 रुपये डॉल, 100 रुपये डॉल, 100 रुपये डॉल, 50 रुपये चष्मा, 50 रुपये चष्मा, 50 रुपये चष्मा, 100 रुपये डॉल, 100 रुपये डॉल, 100 रुपये चालू होय ना गडावरी. आम्ही निघालोय. आज छान दर्शन झालंय. सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजचा ब्लॉग कसा वाटलाय लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा. बाय.